सर ही आकडेवारी इंटरेस्टिंग होते। नक्की या आकडेवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा परत मुद्दा हा येतो की येणाऱ्या आता जे नाट्य असणारे राजकीय नाट्य, त्या राजकीय नाट्यामध्ये आपल्याला एक स्पष्ट होईल की नेमकं कि हम नरेंद्र मोदी नीतीश कुमार के अगुवाई में जीते हैं। ये जनता की जीत है, जनता अमन चैन शांति चाहती है, सरकार भी वही बनेगी। नाही अमित, हाच मुद्दा आहे की ही जी आकडेवारी आहे ती येणाऱ्या काळातलं जे तिथलं बिहारचं राजकीय नाट्य असेल ते जास्ती रंगतदार करून म्हणजे ठेवेल की काय, अशी पद्धतीची ही आकडेवारी दिसते। 74 आता जेडीयूला एकीकडे जागा दिसत आहेत आणि ह्या सगळ्या आकड्यांमध्ये ज्यावेळेला नेमकं मुख्यमंत्री कोण हा मुद्दा येईल त्यावेळेला इथलं सगळं गिरिराज सिंग यांनी आता स्पष्ट केलं की मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार। मला असं वाटतं की चर्चा कॉन्ट्रोवर्सी सुरू व्हायच्या अगोदरच त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु गिरिराज सिंग यांच्या वक्तव्याला किती महत्व आहे, निर्णय अमित शहा घेणार, नरेंद्र मोदी घेणार। कारण आकडा आहे, त्याचं कारण आकडा आहे। मी गेल्या 5 वर्षात 5 निवडणुकांमधली आकडेवारी काढली। 2000 मध्ये जेव्हा समता पक्ष होता एनडीएच्या सोबत बिहार मधला, म्हणजे नितीश यांच्या आधीचा, त्यांना 34 जागा होत्या। 2005 ला बिहार विधानसभा निवडणूक झाली, 55 जागा नितीश कुमार यांच्या आल्या। 2010 ला 115 सर्वोच्च त्यांचा तो आकडा होता। 2015 ला 71 जागा त्यांच्या होत्या। 2020 ला मात्र त्यांना खूप मोठा फटका बसला आणि 43 जागांवरती ते आलेले होते। पण 43 जागांवरून आता 70 पेक्षा जास्त जागा जाणं याचा अर्थ पुन्हा तोच मुद्दा आहे, एकनाथ शिंदे करणं सोपं नाही। नाही, गिरिराज सिंग यांनी स्पष्ट केलं नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार। मंदार सर, तुम्हाला काय वाटतंय, अधिकार आहे की त्यांना सूचना आल्या असतील दिल्लीतनं की कोणतरी बोला, ही चर्चा सुरू व्हायच्या अगोदर, की अजून आपण वाट बघायला पाहिजे, एक अंक बाकी आहे? नाही, नक्की एक अंक बाकी आहे आणि अजून हे आकडे जे आहेत हे पुन्हा कुठल्या ना कुठल्या अर्थाने थोडेफार पुढे मागे होतीलच, त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन तर नक्की येईल आणि त्यावेळेला नेमकी जी परिस्थिती असेल ती फार महत्त्वाची असणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये भाजपचं जी महत्त्वाकांक्षा आहे ती भाजपची महत्त्वाकांक्षा यावेळेला नेमकी कशा अर्थाने समोर येईल ही बघावी लागेल, कारण